नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 या संदर्भातील एक मोठी अपडेट समोर आली आहे. मित्रांनो, 2 ते 3 दिवसांमध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील कोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे? मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 7,600 कोटींचा हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. तर यामध्ये कोणते 12 जिल्हे असतील, तसेच हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, तसेच या पीक विम्यासाठी कोणते निकष असतील, तसेच हा पीक विमा कधी जमा होणार, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेच्या शेवटच्या हप्त्याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले होते आणि याबाबत एक महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पीक विमा योजनेच्या शेवटच्या हप्त्यासाठी जवळपास 7,600 कोटींचा हा पीक विमा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, 7,600 कोटी रुपये विमा कंपन्यांना राज्य सरकारकडून लवकरच देण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून आतापर्यंत 6,584 कोटी रुपये हे विमा कंपन्यांना अदा करण्यात आलेले होते आणि शेवटचा 1,000 कोटी रुपयांचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात विमा कंपन्यांकडे जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या उर्वरित नुकसान भरपाईचे पैसे हे मिळायला सुरुवात होईल. मित्रांनो, अशी माहिती कृषी विभागाकडून ही देण्यात आली आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या शेवटच्या 1,000 रुपयांच्या हप्त्यासाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे हे पाठवण्यात आले आहे. मित्रांनो, येत्या 2 ते 3 दिवसात हा प्रस्ताव मंजूर होऊन शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर एकूण पीक विमा हप्त्यातून नुकसान भरपाई वगळता शिल्लक रकमेतील 20% रक्कम ही विमा कंपन्यांना नफा म्हणून गृहीत धरली जाते. तरी राज्य सरकारला या माध्यमातून तब्बल 2,300 कोटींचा परतावा मिळणार आहे. 2024 साली पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 8,063 कोटी 56 लाख रुपयांचा एकूण विमा हप्ता ह्या कंपन्यांना द्यावा लागणार होता. मात्र बनावट पीक विमा अर्ज रद्द केल्यामुळे जवळपास 400 कोटींची ही बचत झाली आहे. मित्रांनो, या वर्षीपासून राज्यात जुनी पीक विमा योजना ही लागू होणार आहे. तसंच मित्रांनो, या वर्षीपासून राज्यात जुनी पीक विमा योजना ही लागू करण्यात येणार आहे. मित्रांनो, जुनी पीक विमा योजना जर पाहिली तर राज्यात 1 रुपयामध्ये जो पीक विमा देण्यात आलेला होता, तीच योजना आता यावर्षी देखील ही लागू करण्यात येणार असल्याचं हे सांगण्यात येत आहे. तर मित्रांनो, 1 रुपयामधील पीक विमा योजना ही यावर्षीपासून ही लागू करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, 1 रुपयामधील पीक विमा योजनेचे नवीन काही नियम आहेत आणि ते नियम कोणते असतील हे आज आपण यामधून पाहणार आहोत. मित्रांनो, शेतकऱ्यांना 1 रुपयामधील पीक विमा घेण्यासाठी काही निकष आणि नवीन नियम लावण्यात आलेले आहेत. मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम नियम जर पाहिलं तर 1 रुपयातील लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम हा पीक विमा योजनेची नोंद करणं आवश्यक आहे. तसेच ही नोंद केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या ई पीक पाहणीची नोंद देखील करणं आवश्यक आहे. जर पीक विमा नोंदवलेला असेल आणि ई पीक पाहणीची नोंद केलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात येऊ शकतं. तसेच मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीची नोंद करणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर ज्या पिकाची आपण नोंद करत आहे त्याच पिकाची नोंद आपल्या सातबाऱ्यावरती हे करणं आवश्यक आहे. तसंच मित्रांनो, बँक सीडिंग म्हणजे आधार बँक सीडिंग, आधार बँक लिंक असणं देखील यासाठी आवश्यक आहे. तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांकडे फार्मर ID असणं आवश्यक आहे. मित्रांनो, फार्मर ID हा अत्यंत महत्त्वाचा असा घटक आहे. तर फार्मर ID ज्या शेतकऱ्यांनी अद्याप काढलेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हा फार्मर ID काढून घ्यायचा आहे. तर या पीक विमा योजनेचा हा लाभ देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हे काही नियम होते 1 रुपयामधील पीक विमा योजनेसाठी. मित्रांनो, 1 रुपयामधील पीक विमा योजना यावर्षीपासून नव्याने ही लागू करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, खरीप पीक विमा 2026 हा 1 रुपयामधील हा पीक विमा असेल आणि ही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये 7,600 कोटींचा पीक विमा हा शेवटच्या टप्प्यातील हा पीक विमा आहे. म्हणजेच 25 तारखेपासून हा पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि हे अतिवृष्टीग्रस्तच हे 12 जिल्हे या पीक विमा योजनेसाठी हे निवडण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, या 12 जिल्ह्यात जर पाहिलं तर जवळपास हेक्टरी 32,000 रुपये हा पीक विमा देण्यात येणार आहे. मित्रांनो, सरसकट 32,000 रुपये पीक विमा हा असेल असं नाही. तर मित्रांनो, हा पीक विमा नुकसान भरपाईच्या आधारावर हा पीक विमा देण्यात येणार आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे 100% नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना यामध्ये 32,000 रुपये प्रति हेक्टर हा पीक विमा देण्यात येणार आहे. तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे कमी नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना यामध्ये कमी पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या पीक विम्यासाठी काही निकष आहेत.
मित्रांनो हे निकष जर पाहिले तर मित्रांनो यामध्ये निकष जर पाहिले तर शेतकऱ्यांनी सर्वप्रथम हा पीक विमा भरलेला म्हणजे घेतलेला असणं आवश्यक आहे. त्यानंतर ज्या पिकाची आपण पीक विमा घेतलेला आहे त्या पिकाची नोंद ही 7/12वरती असणं आवश्यक आहे, म्हणजेच ई पीक पाहणीची नोंद केलेली असणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो यामधील तिसरा निकष जर पाहिला तर आधार बँक लिंक हे असणं आवश्यक आहे, म्हणजेच आधार बँक सीडिंग असेल तरच हा पीक विमा देण्यात येणार आहे. तसं मित्रांनो यामधील चौथी आणि महत्त्वाची निकष जर पाहिला तर यामधील शेतकऱ्यांच्याकडे फार्मर ID असणं आवश्यक आहे. मित्रांनो फार्मर ID असेल तरच या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे. तर मित्रांनो या 12 जिल्ह्यात हा पीक विमा 25 जूनपासून हा वितरित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो उर्वरित महाराष्ट्रात लवकरच हा पीक विमा वितरित करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातील सर्व अपडेट आपण लवकरच घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो या 12 जिल्ह्यात हा पीक विमा लवकरच देण्यात येणार आहे. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.